आणि ब्रीदिंग इज रिलेटेड टू युअर स्वॉलोइंग. हा पूर्ण चेन आहे. तुमचं पोश्चर खराब असेल, ब्रीदिंग पॅटर्न खराब. ब्रीदिंग खराब झाली तर तुमचं स्वॉलोइंग खराब. की आपल्याला अगर पाणी पिताना ठसका लागतोय, आपण खोकतोय, जेवण अटकतोय या जेवताना आपल्याला दुखतोय, तर त्याच्यासाठी आपल्याला नेमकी काय करायचं ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर मेनली जो मेन प्रश्न असतो डिस्फेजिया म्हणजे गिळण्याला जो त्रास होतो ते नक्की काय असतं आणि हे कुठल्या कुठल्या आजारांमध्ये आपल्याला दिसतं नाही? सगळ्यात पहिलं बेसिक कंप्लेंट जे मला येतं ते आहे की गिळताना दुखतं, बरं, या फिर पाणी पिताना ठसका लागणं, ओके. या फिर जेवण अडकून जाणं. आणि असं होतं का की ज्यांना पॅरालिसिसच्या वेगवेगळ्या स्टेजेसचा एफेक्ट झालेला आहे त्याच्यानुसार पेशंटची त्यातली ट्रीटमेंट स्वॅलोइंगच्या रिलेटेड बदलते? आता जस्ट पेशंट कुठेतरी पॅरालिसिसनी बाहेर आलाय आणि 2 महिन्यांना तुम्ही परत पेशंट हॉस्पिटलला निमोनियासाठी ऍडमिट होतो. आणि जनरली घरी गेल्यानंतर एखादा पेशंट जर बेड रिडनच असेल तर त्याच्या बाबतीत रिलेटिव्हने काय काळजी घेणं अपेक्षित आहे जास्त? हे खरं तर ही खूप एक साधी गोष्ट आहे की रोज आपण एखाद्याचा आवाज ऐकत असतो आणि त्यात आता फरक पडलाय ही सगळ्यात तशी कळायला गेली तर सोपी गोष्ट आहे की आता हे गरज आहे ह्याच्यासाठी काहीतरी इन्व्हेस्टिगेट करण्याची, हे समजण्यासाठी. नमस्कार, जगण्यातील काहीच्या एका नव्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण ज्या पद्धतीने मेडिकल आजार किंवा हेल्थ याविषयी एपिसोड करत आहोत त्यातीलच एक पुढचा भाग म्हणजे आजचा एक एपिसोड आहे ज्या विषयाची आपल्याला जनरली बऱ्याचदा माहीत नसते, पण आपल्या नेहमीच्या आजारांमध्ये त्या स्पेशालिटीचा किंवा त्या फॅकल्टीचा एक फार मोठा आणि महत्त्वाचा रोल असतो. हे आपल्याला जेव्हा त्या आजाराशी आपल्याला काही कारणाने आपला संबंध येतो आणि तो हॉस्पिटल स्टेमध्ये आपल्याला अशा टाईपच्या व्यक्ती जेव्हा भेटतात तेव्हा त्या ब्रँचविषयी आपल्याला माहिती कळते. बऱ्याचदा एखादं हाड मोडलं किंवा फ्रॅक्चर झालं त्यानंतर ऑर्थोपेडिक सर्जनच्या सोबतच जसं फिजिओथेरपिस्टचा एक महत्त्वाचा रोल आपल्याला आपलं पूर्वीचं आयुष्य पहिल्यासारखं ट्रॅकवर आणण्यासाठी मदत होते, तसंच असे काही आजार असतात ज्यामध्ये आपल्याला आपलं गिळणं, ज्याला आपण स्वॅलोइंग म्हणतो किंवा आमच्या डॉक्टरी भाषेमध्ये डिग्ल्युटेशन असा शब्द आहे, अशा पद्धतीचे जेव्हा काही आजारांचे साईड इफेक्ट किंवा ज्या आजारांचा मधलाच तो एक भाग असतो त्याविषयी आज आपण बोलणार आहोत. मुख्यतः एखादा घशासंबंधित कॅन्सर होणं किंवा रेडिएशन थेरपी चालू असताना आणि दुसऱ्या बाजूला स्ट्रोक म्हणजे थोडक्यात पॅरालिसिस झाल्यानंतर जेव्हा पेशंटला गिळण्यासंबंधित प्रॉब्लेम निर्माण होतात तेव्हा तो एक फार महत्त्वाचा भाग असतो. कारण गिळणं हा भाग फक्त आपल्या अन्न आत जाणं किंवा पाणी आत जाणं याच्याशी संबंधित नसतो. चुकीच्या पद्धतीने तो अन्नाचा एखादा कण किंवा पाण्याचा काही अंश आपल्या श्वसन नलिकेच्या भागामध्ये गेला तर ज्याला ॲस्पिरेशन न्यूमोनिया म्हणतो आणि जे फार मोठं कॉम्प्लिकेशन होऊ शकतं, इतपत ही गोष्ट महत्त्वाची असते. तर नक्की आजच्या भागामध्ये आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत ते मुख्यतः ह्या 2 आजारांमध्ये किंवा त्या अनुषंगाने आणखी ह्या संबंधित जे काही आजार असतात त्याविषयी आणि मुख्यतः पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना किंवा रेडिएशन्स चालू असताना OPD बेसिसवर कित्येकदा त्या गोष्टी चालू असतात आणि पेशंट घरी डिस्चार्ज झाल्यानंतर पेशंटने घ्यायची काळजी आणि त्याच्यासोबत जो केअरटेकर किंवा सोबतीच असतो त्यांनी जी काळजी घ्यायची असते त्या संबंधित अनेक शंका आपल्या मनामध्ये असतात. त्यासाठी हा खास आजचा एपिसोड आहे. आवर्जून हा एपिसोड सर्वांनी पहा आणि याविषयी काही शंका नंतर असतील तर आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. या एपिसोडच्या निमित्ताने जेव्हा माझी आपल्या आजच्या गेस्टची भेट झाली तेव्हा स्पीच थेरपिस्ट एवढंच मला याविषयी खरं तर माहिती होतं. या निमित्ताने जेव्हा आमच्या गप्पा झाल्या, बोलणं झालं तेव्हा स्पीच थेरपी नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करून यामध्ये डिग्ल्युटोलॉजिस्ट म्हणजे गिळण्याच्या संदर्भात असणाऱ्या काही गोष्टींशी संबंधित जे लोक खास काम करतात तशा आपल्या ह्या आजच्या गेस्ट आहेत. तर त्या आपल्या गेस्ट आजच्या आहेत अक्षदा भोसले. तर नमस्कार, आमच्या ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी डॉक्टर अक्षदा भोसले. माझं स्पेशलायझेशन स्वॉलोइंग, त्याचा म्हणजे आपलं गिळण्यात काय त्रास असतं त्याच्यामध्ये झालेला आहे. गिळण्याचा जो भाग असतो तो नेमकी दुर्लक्ष झालेलं असतं. लेट इट बी मेडिकल फील्ड असू दे या नॉन मेडिकल फील्ड असू दे.
गिळणं एक नॉर्मल प्रोसेस आहे ज्याच्यावरती आपण कधी लक्ष देत नाही. पण त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात ते आपण मेन इम्पॉर्टंट कधीतरी आपल्याला त्याच्यावरती फोकस करायला पाहिजे. ओके. तर आज आपण मुख्यतः जे मगाशी म्हणलो त्या 2 विषय आजारांवरती आणि त्या संबंधित आणखी आजारांवर बोलणार आहोत. तर मेनली जो मेन प्रश्न असतो डिस्फेजिया म्हणजे गिळण्याला जो त्रास होतो, ते नक्की काय असतं आणि हे कुठल्या-कुठल्या आजारांमध्ये आपल्याला दिसतं नेहमी? मोस्टली आपलं जे गिळायचं प्रॉब्लेम असतो तो पोस्ट स्ट्रोक, पोस्ट रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट झालेलं, पोस्ट ट्रॉमॅटिक ब्रेन इंजरी झालेलं, त्याच्यानंतर अल्झायमर डिसीजमधले पेशंट, मॅस्थेनिया ग्रेव्हिसमधले, अच्छा. तोंडातले कॅन्सर, घसातले कॅन्सर, त्याच्यानंतर त्यांच्या रेडिएशन थेरपी जे असते त्याच्यामुळे झालेले त्रास, हे मध्ये आपल्याला गिळायचा त्रास दिसतो. आणि ह्याच्यामध्ये मुख्यतः खाणं-पिणं ह्या गोष्टींवरती आपल्याला बऱ्याचदा जाणवतो हा, की त्याच्यावरती परिणाम झालाय. त्या व्यतिरिक्त आणखी त्या पेशंटचे काय डिफिकल्टीज असतात समजा अशा पेशंटला? म्हणजे आता डिस्फेजिया म्हणजे काय? हां. नेमकी हा शब्द काय म्हणतो? ओके. हां. की आपण जेव्हा तोंडात एक घास टाकतो, तो हं. आपल्या पोटात जातो. हा हं. आपल्याला माहिती आहे. हां. ह्याच्या अतिरिक्त आपण कधी हे विचारच केला नाही, की तो तोंडात टाकलेला घास कुठे दुसरीकडे बॉडीमध्ये पण जाऊ शकतो. राइट. सो आपला स्वॉलोइंगचा भाग बरोबर नसलं, तर तो आपण एक घूट पाणी घेतलेलं पण आपल्या छातीत जाऊ शकतो. राइट. आणि थोड्या महिन्यात आपल्याला कफ होतो, हं. ॲस्पिरेशन, निमोनियासाठी आपण परत ॲडमिट होऊन जातो. हं. सो ह्याच्यासाठी हा हं. स्वॉलोइंग शब्द हां. इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी आणि राइट. आपल्यासाठीच नाही, सगळ्यांना हे माहिती असायला हां. पाहिजे, हां. की आपल्याला अगर पाणी पिताना ठसका लागतोय, हं. आपण खोकतोय, हं. जेवण अटकतोय या जेवताना आपल्याला दुखतोय, हं. तर त्याच्यासाठी आपल्याला नेमकी काय करायचं ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. ते फक्त दुर्लक्ष करून तो चालत नाही. अच्छा. आणि मेनली आज आपण जे मेन 2 गोष्टींवर बोलणार आहे, की एक तर रेडिएशनचे जे पेशंट असतात त्याच्यामध्ये किंवा स्ट्रोकच्या नंतरचे येस. पेशंट. जेव्हा असे पेशंट पहिल्यांदा तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतात, त्यावेळेला त्या स्टेजला तुमचं काम कसं आणि केव्हा सुरू होतं? जसंच पेशंट पोस्ट स्ट्रोक पहिला आपण एक स्ट्रोक केस हं. घेऊ. पहिलं पोस्ट स्ट्रोक पेशंट आलं, फिर आपण पहिलं त्याचं स्वॉलोइंगचं असेसमेंट करतो. हं. असेसमेंटमध्ये खूप सगळे स्टेजेस असतात. हं. त्याच्यामध्ये आपल्याला कळतं, की वेदर पेशंटला स्वॉलोइंग प्रॉब्लेम आहे की नाही आहे. हं. सगळेच स्ट्रोक पेशंटला स्वॉलोइंग प्रॉब्लेम होत नाही, हं. असं नाही आहे. डिपेंडिंग अपॉन कुठे तुमचं स्ट्रोक झालेलं आहे ब्रेनमध्ये त्याच्यावरती डिपेंड करतं. ओके. सो अगर असेसमेंटमध्ये आलं, की हं. हो ह्याला डिस्फेजिया या फिर गळ्याला त्रास होतोय, हं. तर आपण नेक्स्ट डे ऑनवर्ड्स आपण त्यांची स्वॉलोइंग थेरपी स्टार्ट करतो. ओके. स्वॉलोइंग थेरपीमध्ये वेगळे स्वॉलोइंग एक्सरसाइजेस असतात, हं. स्टिम्युलेशन्स असतात, हं. वेगळे रिफ्लेक्सेस ॲक्टिव्हेट करायचे असतात, डाएट मॉडिफिकेशन असतो, पोस्चरल ओके. मॉडिफिकेशन असतं. दिस इज अ कॉम्बिनेशन. हे पूर्ण अच्छा. कॉम्बिनेशन आहे तुमचे ट्रीटमेंट प्लॅनचं. असं नाही आहे, की हे पेशंटला फक्त नंबर 1 ट्रीटमेंट होणार या हे पेशंट नंबर 2. पूर्ण हां. कॉम्बिनेशन करून आपण ट्रीटमेंट प्लॅन डिसाईड करतो आणि तो अच्छा. पेशंटमध्ये ॲक्टिव्हेट करतो. आणि असं होतं का, की ज्यांना पॅरालिसिसच्या वेगवेगळ्या स्टेजेसचा इफेक्ट झालेला आहे, हं. त्याच्यानुसार पेशंटची त्यातली ट्रीटमेंट स्वॅलोइंगच्या रिलेटेड बदलते? येस, बदलतात. अच्छा. डिपेंडिंग अपॉन द केस. हं. एकच ट्रीटमेंट प्लॅन सगळ्या पेशंट्समध्ये अप्लाय होणार नसतो. हे असं नाही आहे. अच्छा. आपला केस टू केस डिपेंड करतो, की आपल्याला कुठले मसल्सला ॲक्टिव्हेट करायचे, कुठल्या अच्छा. रिफ्लेक्सेसला ॲक्टिव्हेट हां, हां. करायचं आहे. असं नाही, की हा एक स्ट्रोक पेशंट आला तर चला सगळे सगळ्यांना. 5 टेक्निक्स अच्छा. याच्यावरती अप्लाय करून स्वॉलोइंग. आपल्याकडे व्हायटल स्टेम करून एक मशीन पण आहे. ते बेसिकली आपण स्वॉलोइंग रिलेटेड पेशंटसाठी यूज करतो. त्याच्यामध्ये अच्छा. आपण स्वॉलोइंगचे जे मसल्स असतात, लॅरिंजल मसल्स असतात, त्यांना ॲक्टिव्हेट करतो. ओके. कारण की तो भाग ॲक्टिव्हेट नसतो. त्याच्यामुळे आपल्याला गिळायला त्रास होतो. ठसका लागणं, हां. अटकणं हे सगळं होतं. वेट लॉस, अच्छा. डिहायड्रेशन. किंवा दुसरी एक गोष्ट असायची, की समजा स्ट्रोकच्या पेशंटला जेवढ्या अर्जंट किंवा जेवढ्या लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये आणतात, हं. त्याचं थ्रोम्बोलिसिस काढण्यासाठी, तितक्या लवकर त्याचा मसल पॉवरच्या वरती चांगला इफेक्ट होऊ शकतो. येस, येस. तसंच स्ट्रोक एकदा डेव्हलप झाल्यानंतर जो पॅरालिसिस आहे किंवा स्वॅलोइंगला जो प्रॉब्लेम आहे, हं. त्याची ट्रीटमेंट जास्त लवकर चालू केल्याने फायदा होतो का पुढच्या स्वॅलोइंगसाठी? येस, डेफिनेटली. अर्ली इंटरव्हेन्शन हा जो शब्द हा हं. खूप इम्पॉर्टंट आहे. हां. कुठल्याही फील्डसाठी तो इम्पॉर्टंट आहे. राइट. आता पोस्ट स्ट्रोक जेव्हा पेशंट येतो आणि हां. अगर त्याच्या थ्रोम्बोलाइज या थ्रोम्बेक्टोमी झालं असेल, कंपॅरेटिव्हली नॉन थ्रोम्बोलाइज आणि नॉन थ्रोम्बेक्टोमी, तर आपल्याला स्वॉलोइंगमध्ये लवकरात लवकर इम्प्रूव्हमेंट दिसतो विथ थ्रोम्बोलायसिस आणि थ्रोम्बेक्टोमी. ओके.
रॅदर दॅन कम्पॅरेटिव्हली टू नॉन थ्रोम्बोलाइज थ्रोम्बेक्टोमी. आता नंबर एक पेशंट आहे, नंबर 2 हां. एक पेशंटला अगर तुम्ही थ्रोम्बोलाइज केलंय हं. तर त्याच्यामध्ये मॅक्सिमम 5 to 6 डेजमध्ये आपण स्वॉलोईंग नीट करू शकतो. ओके. नंबर 2 पेशंट ज्याला आपण थ्रोम्बोलाइज थ्रोम्बेक्टोमी काहीच नाही केलं, मे बी आउट ऑफ विंडो आहे, हां. त्याच्यामध्ये स्वॉलोईंग पॅरामीटर्स परत अचीव्ह करणं थोडासा वेळ लागतो वेळ लागतो. कम्पॅरेटिव्हली टू द फर्स्ट पेशंट. ओके. आणि जनरली मग आता तुमच्याकडे जेव्हा पेशंटच्या अशा कुठल्या स्टेजच्या तेव्हा कंप्लेंट चालू असतात, की स्ट्रोकचा पेशंट आहे, असे ते स्टेजेस ऑफ कंप्लेंट्स काय काय असू शकतात एखाद्याला? सगळ्यात पहिलं बेसिक कंप्लेंट जे मला येतं ते आहे की गिळताना दुखतं, बर. या फिर पाणी पिताना ठसका लागणं, ओके. या फिर जेवण अडकून जाणं. कधी कधी असे पण पेशंट आहेत जे मला म्हणतात की पाणी पिताना काही होत नाही, हम्म. पण चपाती भाजी या पोळी ओके. भाजी या वरण भात खाताना त्रास होतो. अच्छा. सो दिस इज डिपेंडिंग अपॉन द अनॅटॉमिकल प्रोसेस ऑल्सो. ओके. असे हे गरजेचं नाहीये की की पाणी पितानाच त्रास होणार या फक्त जेवतानाच त्रास होईल, कुठेही आपल्याला त्रास दिसू शकतो. सो अच्छा. हे मेजर कंप्लेंट आहे. दुसरी मेजर कंप्लेंट आहे की वेट लॉस, हम्म. डिहायड्रेशन, ओके. आणि एक टर्मिनॉलॉजी असते सायलेंट ॲस्पिरेशन. तो आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे आपलं जे आपण तोंडात घास घेतोय दॅट इज नॉट गोइंग इन टू स्टमक. आपल्याला वाटतंय की तो पोटातच जातोय, Okay. बट दॅट इज समवेअर गोइंग ऑफ ट्रॅक. अच्छा. आपलं श्वास नळीमध्ये जातोय, दॅट इज Okay. सायलेंट ॲस्पिरेशन, म्हणजे ते दिसून येत नाही. आता जे पहिल्याचे मी सिम्पटम्स सांगितले, खोकला येणं, ठसका लागणं, ते दिसून येतंय. ह्याच्याने आपल्याला फॉर शुअर कळतंय की हो हा पेशंट ॲस्पिरेट होतोय. पण काय काय पेशंट असेही असतात जे नाही होत आहे, बर. काही सिम्पटम्स नाही, काही साईन्स नाही आहे, बट डिपेंडिंग अपॉन व्हेरियस सिम्पटम्स जे आपल्याला अच्छा. माहिती आहे त्याच्याने आपल्याला कळतं की नो ही इज गेटिंग और शी इज गेटिंग सायलेंट ॲस्पिरेट. ओके. ते आपल्याला व्हॉइस चेंजनी कळतं. गगली अच्छा. व्हॉइस असतात कधी कधी पेशंटची, ओके. त्याच्यामुळे आपल्याला कळतं की हो देर आर सम चान्सेस ऑफ अच्छा. गेटिंग सायलेंट ॲस्पिरेटेड. तर अच्छा. 1-2 महिन्यात ते परत हॉस्पिटलला ॲडमिट होतात विथ अ हम्म. कंप्लेंट ऑफ निमोनिया. ते जास्त धोकादायक दॅट आहे, इज silent धोकादायक. हे ते असणं. जास्त धोकादायक. आता जस्ट पेशंट कुठेतरी पॅरालिसिसनी बाहेर हां, आलंय हां. आणि 2 महिन्यांना हां, तुम्ही परत पेशंट हॉस्पिटलला निमोनियासाठी ॲडमिट होतोय. ओके. कारण की तो भाग आपल्याला दिसला नाही ना. हां. सो तो पण एक आहे. अच्छा. आणि यातला दुसरा भाग जो आपण म्हणलं होतं, की जे रेडिएशन ऑन्कॉलॉजी जे आहे, त्याचे पेशंट ॲडमिट असताना समजा वेगळं किंवा ओपीडी बेसिसवरती जेव्हा ते रेडिएशनसाठी येत असतात, तर त्यांच्यासाठी हे काम कसं चालतं? सो युजली आमच्या हॉस्पिटलमध्ये जे मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट आहे, रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट आहे, ते डे 1 पासून रेफरन्स आपल्याला देऊन टाकतात. ओके. ओपीडी बेसिस असू दे या हं. आयपीडी बेसिस असू दे. सो डे 1 पासून ॲज आय ऑलरेडी टोल्ड की हं. अर्ली इंटरव्हेन्शन खूप इम्पॉर्टंट आहे. ते न्यूरोलॉजिकल साईटमध्ये असू दे या हेड अँड नेक कॅन्सर साईटमध्ये असू दे. अच्छा. सो डे 1 रेडिएशनमधून का मी इम्पॉर्टन्स सांगते, कारण की तुम्ही आफ्टर 30th रेडिएशनकडे नंतर आले तर तुमचे पूर्ण मसल्स फायब्रोस झालेले असतात. त्याच्यामध्ये मी काम करेल असं नाही, पण त्याला वेळ जे लागतो ते खूप मोठं आहे. ऑलरेडी पेशंट सफर झालेला आहे रेडिएशनमुळे, सर्जरीमुळे, रेडिएशनमुळे, किमोमुळे. बरोबर. त्याला अजून 2 महिने अगर मी सांगणार की नाही आता तुम्ही 2 महिने अजून खाऊ शकत नाही, त्याची मेंटल स्टेबिलिटी आपण विचार नाही करू शकत. आता तुम्ही डे 1 पासून रेडिएशन जेव्हा चालू आहे तेव्हा तुम्ही स्वॉलोइंगची ट्रीटमेंट चालू केली तर आपण तो मसल फायब्रोसिस येणं प्रिव्हेंट करतो. राईट. सो कसं आहे, डे 30th पर्यंत जेव्हा पेशंट पोहोचतो तेव्हा तुमचं मसल फायब्रोस झालेलं नसतं. सो द पेशंट विल नॉट हॅव एनी डिफिकल्टी. आणि रेडिएशनचे पेशंट जनरली कशामुळे स्वॅलोइंगला प्रॉब्लेम होतात? आता जेव्हा आपण रेडिएशन घेतो सो मसल फायब्रोस होऊन जातो. त्याची जे मसलची जी इलास्टिसिटी असते ते पूर्णपणे जाते. सो बिकॉज आपण जेव्हा खातो काय तर देर इज अ मुवमेंट, इथे एक मुवमेंट असते, दॅट इज बिकॉज ऑफ मसल इलास्टिसिटी. ओके. आपली मसल इलास्टिसिटी एवढी चांगली असते की ते आपण कधी लक्ष दिलं नाही त्याच्यावरती. असंच आहे की डिश आलेली खाल्लं झालं, पण कसं होतंय, काय अनॅटॉमी आहे, काय पुढचं मागचं काय आहे ते आपण कधी आजपर्यंत लक्ष दिलं नाही. बरोबर. त्यांच्यामध्ये रेडिएशनमुळे तो जो भाग असतो तो कडक होऊन जातो. अच्छा. आता कडक असल्यामुळे तिथे मुवमेंट होत नाही, आणि मुवमेंट होत नाही त्याच्यामुळे जे आपण खातो ते श्वासनळीमध्ये जातो, आणि ते फिर निमोनियासाठी आपण अच्छा. पेशंटला त्रास व्हायला लागतो. त्याच्यासाठी ते प्रिव्हेंट करायला आपण राईल्स ट्यूब, नेझोगॅस्ट्रिक डायरेक्ट ते बायपास करून तिथून जेवण जातंय. पाठवतो, आणि तो एक भाग पेशंटसाठी मेंटल हेल्थ परत अच्छा. डिमोटिवेटेड. राईट. त्याच्यामुळे पेशंटला बाहेर जायला आवडत नाही, लोकांशी भेटायला आवडत नाही, बरोबर. तो एकटा राहायला स्टार्ट करतो. त्या भागाकडे पुढे आपण येणारच आहे त्याच्या सोशल ऍस्पेक्टवरती. येस. दुसऱ्या ह्यातनं एक मला आता विषय असा लक्षात आला
की बऱ्याचदा मग हे फूड जे चेंजेस करायचे असतात, त्या दृष्टीने तुम्ही पेशंट आणि सोबत असणाऱ्या लोकांना कसं त्याच्यामधनं गाईड करता, की टप्प्याटप्प्याने? टप्प्याटप्प्यानेच जातो. हां. कसं आहे, काय पेशंटला एकदमच आपण वरण-भात नाही देऊ शकत. हं, आता मसलच एवढं रेडी नाही आहे, हं, ट्रॅकच एवढा रेडी नाही आहे, हं. तर कसं एकदमच त्यांना डाळ-भात द्यायचं. ओके. टप्प्याटप्प्याने चालू करतो. जसं आपल्याला कळालं, की हो पेशंटला गिळायला त्रास आहे, हं, आपण त्याची स्वॉलोइंगची ट्रीटमेंट पूर्णपणे चालू करतो. स्वॉलोइंगची ट्रीटमेंट संपल्यानंतर आपण पहिलं थोडक्यात पाणी द्यायची सुरुवात करतो, सिपनी. हं, त्याच्यानंतर थोडंसं लिक्विड टाईप, जसं हं, सूप झालं, हं, डाळीचं पाणी झालं, नारळ पाणी हं, झालं, ज्युसेस झाले. त्याच्यानंतर फिर आपण थोडं मॉइस्ट जेवण चालू करतो. हं. मऊ जेवण, खिचडी, खीर, शिरा. त्याच्यानंतर टोटली चांगलं जेवण, आपलं जे नेहमीचं जेवण असतं ते चालू करतो. फिर आपण बघतो, की पेशंटला हे एवढ्या टाईमपर्यंत काही त्रास तर होत नाहीये ना, परत काही सायलेंट ॲस्पिरेशन तर होत नाहीये का? कारण की मला नकोय, की परत पेशंट निमोनियासाठी परत यायला माझ्याकडे. हं, तर हे सगळं गॅरंटी होऊन हं. देन आपण डिसिजन घेतो, की जे असिस्टेड फीडिंग मॅटर्स आहे, त्याला ओके. आपण रिमूव्ह करून पेशंटला घरी पाठवणं. आणि हा जो सायलेंट निमोनिया जो शब्द आपण दोनदा वापरला, हं. रिलेटिव्हला घरी असे काही सायन्स आहेत का, की आपल्या ह्या पेशंटकडं काहीतरी ह्यात वेगळेपणा जाणवतोय, हं. हे रिलेटिव्हला आहे. समजण्यासाठी काही सायन्स आहेत? येस आहे. अगं तुम्ही गिळायच्या नंतर तुम्हाला कधीही वाटत असेल, हं, की माझं घसं वेगळं असं ओलं राहतंय, हं, या आवाजात काहीतरी फरक वाटतोय. हं. यात जसं पहिल्यासारखा आवाज होतो, तसं पहिल्यासारखा आवाज निघत नाहीये. ओके. गर्गली व्हॉईस आपण हं, इंग्लिशमध्ये सांगतो. हं, तसं वाटत असेल तुम्हाला, हं, खरखर वाटत असेल आवाजात, हं, या छाती भरलेली वाटत असेल, हं, हं, या फिर तुमचं ऑक्सिजन तुम्ही आता पॅरालिसिस पेशंट आहे, तर त्यांचे फॅमिली टेकर्स हमेशा ऑक्सिजन लेवल, बीपी लेवल हे मेजर करतच असतात. हं, हं. तुम्हाला ऑक्सिजनमध्ये काय ड्रॉप वाटतोय, ओके. बीपीमध्ये काय जास्त इन्क्रीमेंट वाटते. तर ओके. हे सगळे सायन्स सिम्पटम्स तुम्हाला 1 महिना तरी रेग्युलेट चांगल्यापैकी करायला पाहिजे आफ्टर तुमचं ओरल इंटेक चालू होतं. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय अप अँड डाऊन भेटलं, तर तुम्हाला एखाद्या वेळी येऊन परत भेटायला पाहिजे. कारण ही फार महत्वाची माहिती आहे. कारण जनरली असं कॉम्प्लिकेशन होऊ शकतं, ह्याकडे कदाचित दुर्लक्ष केलं जाऊ येस. शकतं, इतर डाएट आणि ह्या गोष्टींमध्ये. आता हा डाएटचा एक पार्ट झाला. पेशंटसाठी असे काही एक्सरसाइज असतात का, जे तुम्ही सांगता किंवा ते रिलेटिव्हनी करून घेणं अपेक्षित असतं? युजली स्वॉलोइंगचे आम्ही घरी काय एक्सरसाइजेस देत नाही. हं, बेसिकली अगर तुमचं रेडिएशन पेशंट असेल, तर ते फक्त फायब्रोसिस परत नको यासाठी आम्ही नेक एक्सरसाइजेस, लॅरेंजल एक्सरसाइजेस अच्छा. बेसिक आम्ही देतो. अच्छा. त्याच्यापेक्षा जास्त आम्ही ओपीडी या फिर जेव्हा पेशंट आपल्याकडे असतो, हं. ॲडमिट असतो या ओपीडीमध्ये येतो, हं. तेव्हाच आम्ही प्रयत्न हेच करतो, ओके. की फुल्ली रिकव्हर करूनच पाठवणं. अच्छा. ताकी त्यांना परत त्रास नको व्हायला. ओके. आणि जनरली घरी गेल्यानंतर एखादं पेशंट जर बेड रिडनच असेल, तर त्याच्या बाबतीत रिलेटिव्हनी काय काळजी घेणं अपेक्षित आहे जास्त? बेड रिडन पेशंटसाठी जे पॅरालाइज असतात, त्यांचं पहिलं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे पोश्चर. ओके. तुमचं पोश्चर डिपेंड करतं तुमचं ब्रीदिंग. हं, तुमचं पोश्चर खराब असेल, तर तुमचं ब्रीदिंग पॅटर्न पूर्णपणे खराब असणार आहे. हं, तर तुमचं पोश्चर मॉडिफिकेशन आम्ही पहिलं जेव्हा आपण पेशंटला घरीच पाठवतो, तेव्हा केअरटेकर असू दे, फॅमिली मेंबर असू दे, या पेशंट स्वतः अलर्ट असेल तर, हां. तिघांना आम्ही सांगून ठेवतो, की पोश्चर कसं तुम्हाला मेंटेन करायचं आहे. ओके. इट शुड बी अपराईट, 90 डिग्रीमध्ये बसायचं आहे. शोल्डर्स कसे एक्सटेंड असायला पाहिजे. तुमची मान कशी असायला पाहिजे. कधी-कधी आपण हे पण बघितलंय, की केअरटेकर आडवं पाडून हां. जेवायला देतोय, कारण की हां. बेड रिडन आहे, हां, हां, पॅरालाइज आहे. बट दॅट इज टोटली रॉंग. ओके. सो पोश्चर हॅज टू बी व्हेरी इम्पॉर्टंट. तो एक ओके. भाग आपल्याला दुर्लक्ष नाही करायला पाहिजे, कारण हं. की तो भाग टोटली आपलं ब्रीदिंग पॅटर्ननी रिलेटेड आहे. आणि ओके. ब्रीदिंग इज रिलेटेड टू युअर स्वॉलोइंग. हा हं. पूर्ण चेन आहे. तुमचं हं. पोश्चर खराब असेल, ब्रीदिंग पॅटर्न खराब. ओके. ब्रीदिंग खराब झाली तर तुमचं स्वॉलोइंग खराब. अच्छा. आणि स्वॉलोइंग खराब म्हणजे आपलं सगळं श्वासनळीमध्ये जाणं, आणि दॅट इज विल एंड इन टू येस. तुमच्या निमोनिया. परत एकदा. किंवा ह्यातला दुसरा जनरली पार्ट असतो, की आता ओल्ड एजमध्ये हं. डिमेन्शिया सारखं एखादी केस असेल, येस. तर त्यासाठी खास काय काळजी घेणं गरजेचं आहे? डिमेन्शियासाठी आपण केअरटेकरला हेच सांगतो, की जे त्यांना डाएट मॉडिफिकेशन आम्ही दिलेलं आहे, हं, पूर्णपणे एक्सप्लेन करून की लिहून, हं. प्लीज ते फॉलो करा. ओके. तुमच्याकडून काही नवीन ट्राय करू नका. सो कसं आहे, डिमेन्शिया इज अ प्रोग्रेसिव्ह. तो रिव्हर्ट बॅक हं. होणार नाहीये, त्याचं आपल्याला माहिती आहे बरोबर. ऑलरेडी. हं. तर तो तुम्ही नवीन काय ट्राय करायला गेलो, तर मे बी प्लस डिमेन्शिया आहे. दुसरी गोष्ट त्यांचं ओल्ड एज आहे. हं. तुम्ही त्याच्यामध्ये प्लीज नवीन काय ट्राय करू नका. हं. जे तुम्हाला गाईडलाईन्स मी दिलेली आहे, हं. की हे तुम्हाला फॉलो करायचं आहे, त्याच्यावरती स्टिक राहणं ही बेटर आहे.
आणि प्लस एक्सरसाइजेस जे तुम्हाला दिलेले आहेत ते. किंवा जनरली असं होऊ शकतं की डिमेन्शियाची केस आहे. बऱ्याचदा त्यांचं ते ओरिएंटेशन गेलेलं असतं, की आपण हां. आत्ताच खाल्लंय, हे खाल्लंय. तर त्याचं पण टाईम टेबल चुकतंय आणि इथे स्वॉलोइंगचा पण प्रॉब्लेम असं. असं युजली मोस्टली आम्हाला दिसत नाही. ओके. कसं असतं, जेव्हा डिमेन्शिया पेशंट असतात, त्यांचे हं, जे रिलेटिव्ह असतात या हं. जे पण आहे केअरटेकर असतात, त्यांचं एक फिक्स टाइम टेबल असतोच. ओके. ते अँड दे फॉलो इट. अच्छा. ते स्ट्रिक्टली फॉलो करतात. कारण की हां. मोस्टली ते कधी-कधी डिसओरिएंटेड होतात. हं. तर ते तुम्ही फॉलो केलं तर हां. चांगली गोष्ट आहे. तुम्ही त्याच्यामध्ये काय चुकी केली या हं. नवीन गोष्ट ॲड करायची हां. प्रयत्न केला, देन यू माईट सी अ प्रॉब्लेम. ओके. आणि जनरली लहान मुलांमध्ये अशा केसेस असतात का? आणि असेल तर मग समजा त्यासाठी काय वेगळी काळजी घेणं अपेक्षित हो, आहे? लहान मुलांमध्ये पण दिसतं. हं, जास्त आपल्याला मोठ्यांमध्येच दिसतं, हं. जसं आपलं पहिल्यासारखं झालेलं आहे डिस्कशन. लहान मुलांमध्ये पोस्ट आपलं ग्लोबल डेव्हलपमेंटल डिले, पूर्ण हं, बॉडीजचं मसल डेव्हलपमेंट डिले झालेलं आहे. हं. दुसरं ऑटिस्टिक मुलांमध्ये दिसू शकतं. ओके. आणि तिसरं काय ब्रेन आपला न्यूरोलॉजिकल काय प्रॉब्लेम हं, असेल मुलाला, हं. तर त्याच्यामध्ये दिसू शकतं. त्याच्या ओके. अतिरिक्त आपल्याला युजली पिडियाट्रिकमध्ये हा प्रॉब्लेम दिसत नाही. हं. आणि पिडियाट्रिक जे स्वॉलोइंग थेरपी ती वेगळी पडते. कारण की बरं. मसल्स टोटली वेगळे होऊन जातात. हं, आता पिडियाट्रिकमध्ये तो मसल कसं आहे डेव्हलपिंग स्टेजमध्ये हं. आणि ॲडल्टमध्ये तो मसल ऑलरेडी डेव्हलप होऊन खराब झालेला आहे. आणि अशा ह्यातल्या स्वॉलोइंग डिफिकल्टी मधल्या कंडिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये सगळे टेस्ट नॉर्मल आहेत. हं. स्टिल पेशंट इज कंप्लेनिंग की मला गिळायला त्रास होतोय. हा आता तुमच्या मसल वीकनेसमुळे असतो. ओके. आता एखाद्या टाईमला असे पण पेशंट असतात, जे सांगतात आम्ही सगळं खातोय. हं, पोळी, भाजी, वरण-भात जे आहे ते सगळं खातोय. हं. नेमकी पाणी पिताना ठसका लागतोय. ओके. असे पण आमच्याकडे हां, हां, हां. केसेस आलेले आहेत. हं. तर ते तुमचं मोस्टली तुमच्या मसल वीकनेसमुळे असतं. तुमचा जर ओके. लॅरेंजल मसल वीक असेल या एखाद्या टायमाला तुमचे व्होकल फोल्डला हं, पाल्सी असेल या एखादा व्होकल फोल्ड तुमचा पॅरालाइज असेल, हं. त्याच्यामुळे पण हा प्रॉब्लेम आपल्याला दिसू शकतो. त्याच्यासाठीच आपलं जेव्हा असेसमेंट करतो, तर एंडोस्कोपी करणं, लॅरिंगोस्कोपी करणं हे अच्छा. खूप महत्त्वाचं आहे. हं, हं. जसं मी पहिलं म्हणाली आहे, की तुमचा आवाज ओल्यासारखा वाटत असेल, हां. घरघर वाटत असेल, हं. आवाजात फरक पडत असेल, तर प्लीज कन्सल्ट करा. तुम्हाला हे सगळे टेस्टमधून जायला लागेल. आपल्याला आतून काय होतोय ते टेस्टनीच कळणार आहे. राइट. बाहेरून नाही कळून हां, दिसत ते. हां. पण हो, हे अगर सायन्स आणि सिम्प्टम्स असेल, हं, तुम्हाला असं हं. दिसत असेल रिलेटिव्हजमध्ये, स्वतःमध्ये, हं. आजूबाजूमध्ये, तर प्लीज कन्सल्ट करा. नाही, खरं तर ही खूप एक साधी गोष्ट आहे, की रोज आपण एखाद्याचा आवाज ऐकत असतो आणि त्यात आता फरक पडलाय. ही सगळ्यात तशी कळायला गेली तर सोपी गोष्ट आहे, हं, की आता हे गरज आहे ह्याच्यासाठी काहीतरी इन्व्हेस्टिगेट करण्याची, कळणार. हे समजण्यासाठी. आणि रिलेटिव्हजला पण नंतर फॉलोअपचं इम्पोर्टन्स कळणं गरजेचं आहे. येस. आपण त्यानंतर आता जेव्हा पेशंट आपल्याकडे असतो, हां. बरा होऊन जातो हं. स्वॉलोइंग ॲस्पेक्टने, तरी पण वी मेक शुअर की हां. आपण रिलेटिव्हला पूर्ण काउन्सिल करतो आणि हां. 15 या जास्तीत जास्त 1 महिन्यात तरी आपण त्यांना परत OPDमध्ये हां. सांगतो हां. की प्लीज या आणि एकदा चेकअप करून जावा. हां. कारण की कसं कधी-कधी कसं असं सगळं नीट वाटत असतं हं. आपल्याला. पण तो कुठेतरी हिडन एक ॲस्पेक्ट हं. असतो की जो आपल्याकडून चुकून जातो. राहून जातं. आणि जनरली एक असं आता आम्ही ऑर्थोपेडिकमध्ये काम करताना लक्षात येतं, की एकदा फ्रॅक्चर भरतंय, फ्रॅक्चर चांगलं दिसतंय एक्स-रेवरती, हीलिंग व्हायला लागलंय, हं. तर तो जॉइंट नंतर नीट काम करतो की ह्याच्याकडे रिलेटिव्हचं लक्ष जाईलच असं सांगता येत नाही. येस. कारण जनरली तो एक्स-रे पाहण्यामध्ये सगळे इतके गुंग असतात, की त्यामुळे जॉइंट मोबिलिटी तेवढी होत नाहीये. मग आता घरी गेल्यावर तो व्यायाम कमी पडला आणि हाड तर जुळलंय, पण सांधा वळत नाही. असा प्रॉब्लेम बऱ्याचदा अशा नादात होऊन जातो. तर तसंच ह्या गोष्टीत पण होऊ होऊ शकत असेल, शकतंय. की येस. पॅरालिसिस आहे आणि हातामध्ये पॉवर येत चालली आहे, तर कदाचित तिकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता होत असेल. होतं, हां, होतं. हां, कसं असतं जेव्हा पोस्ट स्ट्रोक पेशंट असतो हां. म्हणजे पॅरालाइज, एकदम पॅरालाइज्ड. ईझी हं, लँग्वेजमध्ये हं, सांगू पॅरालाइज. हं, एक पेशंट पॅरालाइज झाले. हं. तर रिलेटिव्हला सगळ्यात जास्त लक्ष असतं, की अरे कधी बसणार? हां. कधी चालणार? हं, कधी उठणार? हं, पाय कधी हलणार? हात हं, कधी हं, हलणार? पण हा पूर्णपणे दुर्लक्ष असतं, की अरे हं, जेवणार कधी? हं, हं, हं. तुमचं नाकाच्या ट्यूबमधून सगळं चाललेलं आहे, चाललंच आहे. एक्सेप्टेड. राइट. काही प्रॉब्लेम हं, नाही, सगळं हं. प्रोटीन चाललंय. पण कदाचित तुम्ही त्याचं मागचं मेन कारण असं आहे, की पेशंट एज्युकेशन हाच आपला जो मेन इंटेन्शन आहे. येस. हे सिनर्जिस्टिकली जसं आपण किंवा एकंदरीत म्हणतो ओव्हरऑल अप्रोच सर्व सिस्टम्स बॉडीच्या ॲट अ टाईम त्या रिकव्हर करणं किंवा त्याची फिजिओथेरपी अशा पद्धतीने म्हणता येईल. एकाच वेळी ह्या सगळ्या गोष्टींकडे तितकंच फोकस देणं येस. हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. अगर तुम्ही अर्ली हां, इंटरव्हेनमध्ये तुमची तर फिजिओ हां. पण थेरपी केली, हं, स्वॉलोइंग ट्रीटमेंट केली, तर पूर्णपणे ओव्हरऑल पेशंट रिकव्हर हं. होऊन जातो. राइट.
ते नातं खूप येस. इम्पॉर्टंट नोट आहे म्हणजे हा विषय. येस. तर आजच्या एपिसोडमधनं सर्वात महत्त्वाचा विषय जो होता, की बऱ्याचदा आपल्याला आपण हे एपिसोड मुद्दाम असे का करतोय, की ज्या गोष्टीमध्ये आपल्याला करणं शक्य आहे, पण कसं करतात हे जेव्हा माहिती नसतं, तेव्हा ही गडबड बऱ्याचदा होते. हॉस्पिटलमध्ये पेशंट असतो, तेव्हा त्याच्याबरोबर जे वेगवेगळ्या टीमचे लोक काम करत असतात, ते लोक बऱ्याचदा आपल्याला जाताना काय काळजी घ्या, फॉलोअपला कधी या, काही प्रॉब्लेम आला तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, अशा गोष्टी सांगत असतात. ओव्हरऑल सगळ्या सिस्टम्स ॲट अ टाईम चांगल्या रिकव्हर होऊ शकतात. हा आपल्याला जर माइंडसेट तयार झाला, तर एखाद्याच गोष्टीचं काहीतरी राहून गेलंय आणि बाकी पेशंट आमचा सगळा बरा आहे, ही तक्रार आपण बऱ्याचदा करतो. तर कदाचित सगळ्याच गोष्टींकडे आपण लक्ष दिलं, तर ही तक्रार राहणार नाही आणि ज्या महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टीत, की वर्षानुवर्ष आपल्याला कदाचित माहिती नसतं, की ह्या गोष्टीकडे तितकंच लक्ष दिलं, तर तो पेशंट सोशली आणि मेंटली सुद्धा तितकाच जास्त स्ट्राँग होऊ शकतो. हे आजच्या एपिसोडमधून आपण खरंच नक्की शिकण्यासारखी गोष्ट आहे आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवरती आपण असे एपिसोड करत राहू. हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि ह्याच्याविषयी काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की सांगा. आपण पुन्हा एकदा अक्षदा मॅडमला भेटून याच्यावरती ह्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. तर आज तुम्ही इथे आलात आणि आपण ह्या एका वेगळ्या विषयावरती म्हणजे हा विषय खरंच मला सुद्धा बोलताना बऱ्याच नवीन गोष्टी कळाल्या. तर अशा विषयावरती आपल्या शंका निरसन जर लोकांचं झालं, तर आमच्या सर्व टीमतर्फे आणि आमच्या चॅनलतर्फे तुमचं मनापासून थँक्यू.